एक पर्व पहिलं आणि जशी सामन्याला सुरुवात होईल पुन्हा एकदा अजय घरत सरांचा आवाज तुम्हाला कॉमेंट्री बॉक्स मधून ऐकायला मिळेल. सचिन पाटील यांच्याकडनं 3555 रुपये दिगंबर मालीसाठी आलेले आहेत विकेट हॅट्रिक साठी. मला वाटतं ते आता ऑनलाईन पे होतील. यस, खूप चांगली गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली होती. दिगंबर मालीची 5 कंप्लीट केला. चला तर आणखी एक आता सामना चांगला रंगेल मैदानामध्ये यात मात्र शंकाच नाहीये. पंचांचा देखील आता इशारा आलेला आहे. सामन्याला सुरुवात होत आहे. बॉल द्यायचा आहे. यस, नवीन बॉल मैदानामध्ये पाठवून द्या. आणखी एक मोठा सामना आता यावेळेला नॉकआउटचा सामना बघायला मिळेल. दोन्ही सलामीवीर मैदानामध्ये एंटर झालेले आहेत. आदित्य आणि त्याच्या सोबतीला हरेश पाटील ज्यानं खूप चांगला खेळ साकारला होता या अगोदरच्या लढतीमध्ये. किरण पाटील मागच्या सामन्यामध्ये खूप चांगली गोलंदाजी किरण पाटीलची आपल्याला बघायला मिळाली होती आणि तोच किरण आता पुन्हा एकदा बॉलिंग करण्यासाठी सज्ज होतोय. सामना करेल फलंदाज आदित्य, वन ऑफ द टेक्निकल बॅटर इन पॉवर प्ले ओव्हर्स. स्वीप करण्याचा प्रयत्न होता यावेळेला. पहिल्याच बॉलवर जोरदार अपील, रनआउटची देखील संधी त्या ठिकाणी होती आणि तो प्रयत्नही केला होता. मात्र एक धाव पूर्ण केली जात आहे. आपण पाहतोय किरण पाटीलच्या विरुद्ध लेग बाईटच्या स्वरूपामध्ये पहिली धाव यावेळेला आलेली आहे आणि धावांचा श्री गणेशा येथे होतोय. जयजोटिंग देवरुंगच्या विरुद्ध आपण पाहतोय सानवी 11 आमने. श्यामशेठ दलवी यांचा संघ आणि एका बाजूला सुरेन दलवी यांचा संघ तुम्हाला बघायला मिळेल. किरण पाटील पुढे एकदा लेफ्ट आर्म राऊंड द विकेट सज्ज होतोय. हरीश पाटील त्याच्या समोर मागच्या सामन्यामध्ये खूप चांगला डाव त्याने साकारला होता. हो, यावेळेचा हा चेंडू आपण पाहतोय सॉफ्टने डिफेन्स केलाय. कवसला बॉलला पाठवलाय. पुश करत असताना सिंगल तिथे जोडली गेली आणि सिंगलच्या सहाय्याने आपण पाहतोय स्कोर पुढे सरकत असताना 2 या आकड्यावर. हरीश पाटील ऑफ द मार्क. इथून आता जबाबदारी घ्यावी लागेल कारण दोन्ही संघांसाठी विक्ट्री मस्ट नीडेड. जो जिंकेल तो पुढे जाणार कारण आता इथून स्पर्धा नॉकआउट स्टेजवर आलेली आहे आजच्या दिवसातील. नाही, आता इथून पुढे सर्वच नॉकआउट मॅचेस तुम्हाला बघायला मिळतील. आणि काय सामना रंगला होता आज क्वार्टर फायनलचा. जो ग्रुप ए मधील क्वार्टर फायनलचा सामना होता विरेन स्पोर्ट एवईच्या विरुद्ध रुद्रा 11 श्री गणेश जांभूलपाडा. आणि शेवटच्या 6 बॉलमध्ये 6ची गरज असताना गोल्डन ओव्हर सुनीलची आपण बघितली होती आणि तिथून सेमी फायनलमध्ये संघ पोहोचला होता. तो म्हणजे टीम विरेन 11 एवई हनुमानजी तरे यांचा संघ. धावसंख्या धावफलकावरती 3. किरण पाटील चांगली सुरुवात या ठिकाणी मिळून देत असताना तो जागेवरून कट करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू इथून दबाव वाढवतील. आपण पाहतोय की आज थोडंसं क्राऊड कमी पाहायला मिळालाय पहिल्या 3 रात्रींच्या कंपॅरिझन मध्ये. होईल, हळूहळू जमा होईल तो देखील. उद्या तर मला वाटतं की इथे जागा नसेल कारण एक्झिबिशन मॅच पीटीसी स्टार आणि त्यांच्या विरोधात तुम्हाला बघायला मिळेल आमने लोनार्ड स्टार्स खेळताना दिसतील. फायनल डे नाईट उद्या तुम्हाला या स्पर्धेची बघायला मिळेल आणि अखेर
स्पर्धेचा शेवट होणार आहे. यावेळेला सॉफ्टवेअरनं कवसला बॉलला पाठवलाय. एक जाव इथे देखील मिळेल. एकेका धावेनं मी म्हणेल पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये थोडासा संयमी खेळ दाखवलाय, कारण त्यांना ठाऊक आहे की इथून जरी आपण 50च्या वर गेलो, 55-60 पर्यंत गेलो तर चॅलेंज देऊ शकतो. त्याच्यामुळे मागच्या मॅचमध्ये जी सुरुवात झाली होती, लवकर खेळाडू बाद झाले होते, ती समस्या कुठेतरी फार मोठी आहे आपल्या संघासाठी. ते ओळखून आता जबाबदारी घेतली आणि थोडासा संयमी खेळ आपल्याला पहिल्या ओव्हरमध्ये बघायला मिळाला आहे. आदित्यच्या बॅटमधून चांगला फटका हुक करत असताना वेकेंड एरियामधनं बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला चौकार टीम जय झोटिंग देवरुंग संघासाठी. गुड शॉट. पहिलं षटक या वेळेला संपलेलं आहे आणि संघाची धावसंख्या तुम्ही पाहताय धावफलकावरती 8 धावा धावफलकावरती लागल्यात. रिफ्रेश बेंचसाठी आता एनर्जी ड्रिंक्स देखील कॉम्बॉक्स मध्ये आलेले आहे. सचिन पाटील यांचे आम्ही आभार मानतोय कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं. कट केलाय, फक्त दिशा दिली आहे बॉलला. खराब क्षेत्ररक्षण, बॉल वेगानं सरकतोय बाउंड्री लाईनच्या दिशेनं आणि अखेर बॉल अडवण्यामध्ये यश आलंय. रिले फिल्डिंग बघायला मिळाले आणि 3 धावा बघता बघता पूर्ण केल्या जातात. क्रिकेटमध्ये एकेका धावेला किती महत्त्व आहे ते प्रत्येकाला ठाऊक आहे आणि त्याची जाणीव आता करून देणं सारखं सारखं ते बरं वाटत नाही. मात्र इथे मी म्हणेल फिल्डिंग तुम्हाला चांगल्या दर्जाची करावी लागेल, कारण आता तुम्ही नॉकआउटच्या मॅचेस खेळणार आहात, खेळतायत. इथून जर पराभूत झाले तर स्पर्धा तुम्हाला सोडावी लागेल. अजय गरज सर पुन्हा एकदा आता जॉईन होतात कॉम्बॉक्समध्ये. 11 धावा धावफलकावरती दुसरं पॉवर प्लेचं षटक सुरू असताना चांगली सुरुवात. थैंक यू सो मच समीर ठाकरे. देखिए क्रिकेट का खेल टीम गेम है, एक से गलती हो तो दूसरा उसको सुधार सकता है. वो देखने को मिला. एक फील्डर से गलती हुई थी लेकिन दूसरे ने बाउंड्री लाइन के करीब जाकर गेंद को रोका. पुन्हा एकदा त्याच दिशेनं आपण पाहतोय थोडीशी जागा मिळाली होती. फार संयमी खेळ आदित्यच्या आणि हरेशच्या माध्यमातून आपण पाहतोय. सध्याच्या घडीला सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं जाते. आता गेम प्लॅन चांगला आहे, कारण 6 ओव्हरची मॅच आहे म्हटलं तर एक थोडं मोठं फॉर्मॅट आहे, त्याच्यामुळे वेळ असते तुमच्याकडे. तुम्ही सुरुवातीला हळूवार गतीने बॅटिंग करून स्कोर एक चांगला सेट करू शकता, बेस देऊ शकता, पायाभरणी चांगली करू शकता आणि येणाऱ्या फलंदाजांवरचा दबाव कमी होऊन जातो आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्या नजरा बरोबर सेट होतात. बिल्कुल, जितना ज़्यादा वक्त आप गुजारोगे विकेट पर उतना ही आपकी टीम के लिए बेहतर हो सकता है. आप आने वाले ओवर्स में बड़े हिट्स भी लगा सकते हो एक बार यदि आपकी नजरें जम जाती है तो. या वेळेला चांगला फटका मिड ऑफच्या डोक्यावरनं, क्लासिकल स्ट्रोक, लॉफ्टेड ऑफ ड्राइव्ह, बॉस रस इमारशीच्या बाहेर, क्लासिकल चौकार आदित्यच्या बॅटमधून. बहुत ही सुंदर शॉट. जल्दबाजी नहीं कर रहे हैं. पिछली 2 गेंदों पर भी हमने जो शॉट्स देखे थे थोड़ा लेट खेले थे दोनों भी बल्लेबाज, और अब की बार मौका मिला. थोड़ी आगे रखी हुई गेंद थी, ड्राइव करते हुए ऑन द राइज ही खेला था, लेकिन बढ़िया टाइमिंग, मिड ऑफ ऊपर था, उसको बीट करते हुए उसके ऊपर से निकालते हुए ये दूसरा चौका आदित्य के बैट से. अच्छी शुरुआत देते हुए आदित्य अपने टीम के लिए. जय झोटिंग देवरुंग टीम टॉस हारकर पहले बैटिंग करती हुई इस मैच में सानवी 11 आमने के विरुद्ध. रन संख्या 17 बिना किसी नुकसान के. करो या मरो का मुकाबला है और नॉकआउट मैच की बात ही अलग होती है. हो नक्कीच, कारण एकदा का आता इथून हारले तर पुन्हा संधी नाही. चौकार या ठिकाणी दुसरा आल्या. यावेळेला फ्लिक करत असताना इन फ्रंट ऑफ स्क्वेअर पायात टाकलेला बॉल आणि खूप चांगल्या पद्धतीने वळवलाय. फक्त दिशा दिली आहे. 2 धावा. सेन्सिबल क्रिकेट म्हणजे बघा, जेव्हा जेव्हा खराब चेंडू आला त्याच्यावरती चांगले फटके आले आणि जेव्हा चांगला बॉल आला त्याला सन्मान दिलाय आणि 2 धावाही पूर्ण केल्यात. या ओव्हरमध्ये चांगले रन्स येतात. आतापर्यंत 4 बॉलमध्ये भावेश जोशीच्या विरुद्ध 11 धावा आल्यात आणि संघाची धावसंख्या बघता बघता 19 वर पॉवर प्लेला मोठं करण्याचा प्रयत्न राहिला. और जहाँ की गेंद वहाँ पर खेल रहे हैं. गेंद के बिल्कुल मेरिट पर बैटिंग हो रही है इस ओवर में. खास तौर पर टेक्निकली काफ़ी साउंड नजर आते हुए आदित्य.
ये दिखाते हुए इस ओवर में। तंत्रशुद्ध खेळलं, त्याच्या माध्यमातून खराब बॉल, फुल टॉस होता, पुट व्हेरी नाइसली, जबरदस्त बॉलला पाठवल्या लॉन्ग लेगच्या बाहेर चौकारासाठी। आंखें जम सी गई है आदित्य की, और अब गेंद उनको फुटबॉल की तरह ही नजर आ रही है। ये बहुत ही कमजोर और ढीली गेंद थी भावेश जोशी की। भावेश पर एक बार फिर से भरोसा जताया गया, पिछले मैच में भी काफी महंगे साबित हुए थे और इस मैच में भी थोड़ा निराश करते हुए। लेग स्टंप के बाहर ये फुल टॉस गेंद केवल दिशा दिखानी थी, वही किया बल्लेबाज आदित्य ने। उनका यह तीसरा चौका, टीम का टोटल 23 रन बिना किसी नुकसान के। अभी भी एक गेंद पावर प्ले में शेष है। पहले ओवर में सिर्फ 7 रन आए थे और काफ़ी वो धीमी शुरुआत मानी जा रही थी, लेकिन किरण पाटिल का ओवर था। किरण पाटिल बहुत ही घातक गेंदबाजी कर रहे थे, पिछले मैच में भी बहुत अच्छा उनका स्पेल रहा था, तो कहीं ना कहीं उनको थोड़ा सम्मान देना भी ज़रूरी हो गया था। उनको विकेट नहीं दिया गया और उसी का फायदा अब मिलता हुआ दूसरे ओवर में। हो, थोड्याशा नजरा त्या ओव्हरमध्ये बसवल्या आणि यावेळेला आपण पाहतोय आता बॉलची मागणी करण्यात आलेली आहे। आदित्यची बॅटिंग मी अगोदर वीरेन स्पोर्ट भावालेची स्पर्धा होती डीडी स्पोर्ट भिनारच्या मैदानावर आणि काय खेळला होता, चमकदार कामगिरी। अनंत केनेची ती स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेमध्ये मला वाटतं मालिकावीर ठरला होता। जबरदस्त बॅटिंग आदित्यची पाहायला मिळाली होती, तोच आदित्य पुन्हा एकदा बरसला। पवन पुत्र पीसे टीम के लिए खेलते ग्रामीण में, और पीसे की दोनों भी टीमें हमने देखा है कि एक से बढ़कर एक खिलाड़ी है उनके पास, चाहे फिर प्रिंस 11 पीसे हो या फिर पवन पुत्र पीसे। और दोनों टीमों में से कई खिलाड़ी इस प्रीमियर लीग में खेल रहे हैं। साहिल को हमने देखा, उन्होंने जुझारू पारी खेली थी। विनय को देखा एक विस्फोटक पारी खेलते हुए। भावेश शेलार पिछले मैच में खेले थे। हो, चांगला डाव त्यांचा आपल्याला बघायला मिळाला होता। यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहतोय किती कंट्रोल पाहायला मिळाले। या फटक्यामध्ये गॅपमध्ये बॉलला पाठवले स्क्वेअर लेगला आणखी एक चौकार, आणि इथे 2 षटकात संपलेले आहेत। पॉवर प्ले पूर्णपणे आपल्या नावी केलेला आहे जय जोटिंग देवरुंग संघानं, असं म्हणूया 27वा 2 षटकांच्या अखेरीस। एक और गेंद के मेरिट पर खेला हुआ स्ट्रोक, थोड़ी सी हल्की सी शॉट थी, लेकिन देखिए कितना समय है इस बैट्समैन के पास। लेन को जल्दी ताड़ जाते हैं, अच्छी पोजीशन में आते हैं शॉट खेलने के लिए। शॉट हम पुल किया था, ज़्यादा जोर से नहीं खेला था, लेकिन गैप ढूंढा उन्होंने। पावर प्ले का पूरा फायदा उठाते हुए चौकों की झड़ी सी लगा दी है इस मैच में आदित्य ने। बातों ही बातों में 21 पर पहुंच चुके हैं आदित्य, सिर्फ 8 गेंदों का सामना किया है और पावर प्ले की समाप्ति पर 27 रन बिना किसी नुकसान के। जय झोटिंग देवरुंग, यह अद्भुत नज़ारा देवरुंग पाड़ा बापगांव के खूबसूरत छत्रपति शिवाजी महाराज क्रिकेट ग्राउंड का लाजवाब दृश्य है ये। और ये लाजवाब मैच कल देखना मत भूलिएगा। पीटीसी स्टार्स बनाम एएलपीएल स्टार्स, जी हाँ, आमने लोनार्ड के स्टार्स पीटीसी स्टार्स के सामने रहेंगे। स्क्वाड दोनों भी टीमों के आपकी स्क्रीन पर है, सुपर स्टार्स नजर आएंगे इन दोनों टीमों के बीच में। थोड़ा सा करेक्शन करना होगा स्क्रीन पर, क्योंकि जो स्क्वाड है वो थोड़े अपोजिट लग रहे हैं। जो पीटीसी के अंडर हमने देखा था वो आमने लोनार्ड के स्टार्स थे, तो उसमें करेक्शन हो जाएगा, लेकिन दर्शक समझ चुके हैं कि कौन से खिलाड़ी खेलने वाले हैं। पुन्हा एकदा आपण त्याच्यावरती नजरा टाकणारच आहोत की कुठले कुठले प्लेयर्स तुम्हाला बघायला मिळतील, आणि बरेचसे प्लेयर्स एक्साइटेड देखील आहेत की उद्या आपल्याला नेमकं संधी मिळेल का संघामध्ये। पीटीसी के खिलाड़ी यदि हम देखें तो उसमें महेंद्र मागे है, माइटी महेंद्र, मैन फ्रॉम वाशेरे, सबसे बेस्ट फिनिशर माने जाते हैं। सुरेश पारदी, लेजेंड खिलाड़ी, जामुलपाड़ा से बिलोंग करते हैं। विवेक शिलार, प्रिंस ऑफ भिवंडी और खालिंग एक्सप्रेस के नाम से मशहूर विवेक शिलार को देखना मत भूलिएगा, बड़े खिलाड़ी है। उज्जवल शिलार वाशेरे के एक और खतरनाक खिलाड़ी। इसी बीच नेवर की शुरुआत हो चुकी है, शॉर्ट बॉल हुक कर दिया है, कोई खिलाड़ी लॉन्ग लेग पर नहीं है। फिर से गेंद सीमा रेखा के बाहर, 4 रन चौकों में डील करते हुए दोनों भी प्रारंभिक बल्लेबाज। हरीशच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळाला। हा ट्रॅकर होता, थोडासा शफल झाला, हुक करत असताना वेकंड एरिया मधून बॉलला पाठवलाय चौकार। आणि ऑन स्क्रीन तुम्ही बघितलीच जी ट्रॉफी सौमिक केबल नेटवर्क यांच्या माध्यमातून आलेली आहे। आमने लोनार्ड प्रीमियर लीग मध्ये आपण पाहतो एक्झिबिशन मॅच साठी ही ट्रॉफी दिली जाणार आहे विनरला। जी हाँ, कमाल की ये ट्रॉफी है। सौमिक केबल नेटवर्क के सौमिक और अनंत केने, इनके ओर से ये ट्रॉफी पुरस्कृत की गई है। कमाल की ट्रॉफी है और कमाल का मैच भी रहेगा, इसमें भी कोई संदेह नहीं है। आमने लोनार्ड स्टार्स और पीटीसी स्टार्स के बीच में मेगा बैटल। किरण दलवी का स्वागत किया गया है चौके के साथ। इस बार बाहरी किनारा लगा है, मोटा सिरा गली में फील्डर मौजूद है, वहां पर हल्का सा फंबल, लेकिन बैकअप करने के लिए खिलाड़ी पहुंचे हैं। 1 ही रन मिलेगा। इस बार भी थोड़ी जगह मिली थी
ये गेंद भी थोड़ी सी कमजोर थी, हरीश पूरा फायदा नहीं उठा पाए। 1 रन के चलते स्कोर आगे बढ़ता हुआ 32 रन बिना किसी नुकसान के। बहुत ही मजबूत बुनियाद रखते हुए आदित्य और हरीश पाटील जयदो टिंगदेव देवरुंग के लिए। हो, चांगली पायाभरणी आपल्याला आतापर्यंत बघायला मिळाली आणि एकही गडी गमावलेला नाहीये महत्वाचं म्हणजे। आणि अजय सर, या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय मालिकावीर म्हणून एक फ्रीज दिला जाणार आहे आणि त्याचे स्पॉन्सर आहेत विकी पाटील, जयदीप पाटील आणि सागर शेवाले। पाटील बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे नुकतंच ज्यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालं होतं, त्याचबरोबर राजू म्हात्रे साहेबांचं आगमन झालंय, यांच्या माध्यमातून आम्हाला बॉल स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत, त्यांचे आपण करूया स्वागत। विलास पाटील खांडवल यांच्याकडनं देखील या स्पर्धेमध्ये बॉल आम्हाला स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत। म्हणजे या विभागातील दानशूर व्यक्तिमत्वांनी या स्पर्धेला सफल करण्यासाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे। जी बिल्कुल सही कहा आपने। और ये सारे जो स्पॉन्सर्स हैं, हमारे सपोर्टर्स हैं, क्रिकेट के बहुत बड़े प्रेमी है। राजू म्हात्रे साहब ने क्रिकेट भी काफ़ी खेला है, सावत के मशहूर उद्योगपति है। यहाँ पर डायरेक्ट हिट लगता तो शायद नज़दीकी मामला बन सकता था, लेकिन निशाना चूकता हुआ, कोई रन नहीं इस गेंद पर। विकेट एकही गमावलेली नाहीये, त्याच्यामुळे आता पहिल्या विकेटचा शोध इथे घ्यावा लागेल। आपण पाहतोय किरण दलवीला आता गोलंदाजी करण्यासाठी आले। प्रत्येकी वेळेला आपण पाहतोय की बदल गोलंदाजीमध्ये बघायला मिळाला। असं वाटलं होतं की किरण कंटिन्यू येणार का गोलंदाजी करण्यासाठी, मात्र तो थांबवलं कॅप्टनने त्याला। खरं तर पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, हलक्या हाताने बॉल अटॅक केला, बघा किती सेन्सिबल खेळतोय। जेव्हा जेव्हा चांगले बॉल आलेत त्याच्यावरती तो डिफेन्स करतोय, सन्मान देतोय आणि एकेरी धाव घेत असताना स्ट्राईक रोटेट करताना दिसलाय। दबाव घेत नाही आदित्य, त्याला चांगला स्टार्ट मिळाला। आतापर्यंत 22 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात। संघाची धावसंख्या 33 वर आहे। सध्या तरी चांगल्या धावगतीने धावा बनवण्याचा प्रयत्न राहिला है। और कहीं ना कहीं ऐसे लगता है कि टोटल को डेंजर जोन में लेकर जा सकते हैं बल्लेबाज सानवी 11 आमने टीम के लिए। हमने पूरे टूर्नामेंट में देखा है कि जब भी टोटल 60 के ऊपर चला गया है, उसको चेस करना बहुत ही मुश्किल रहा है। केवल पहले रात में जाम्बुलपाड़ा टीम ने 63 रन चेस किए थे, उसके अलावा मुझे याद नहीं आता है कि 60 प्लस टोटल चेस हुआ हो। स्विच हिट किया है, आपकी बार डीप एक्स्ट्रा कवर की जानिब फील्डर तैनात है डीप में। स्विच हिट बहुत अच्छा खेलते हैं, ये मनपसंदीदा स्ट्रोक है हरीश पाटिल का। सिंगल ही मिला है, रन संख्या 34 बिना किसी नुकसान के 3 ओवर की समाप्ति। स्विच हिट खरं तर योगी यांनी देखील या अगोदर उल्लेख केला होता की सिग्नेचर स्ट्रोक आहे, ती ओळखच आहे हरीश पाटीलची। आणि मागच्या सामन्यामध्ये मला आठवतं की 3 ते 4 बाउंड्रीज त्यानं स्विच हिटच्या माध्यमातून लगावल्या होत्या। 3 षटकं संपले, 34वा धावफलकावरती ड्रिंक्स इंटरवल आता मैदानामध्ये असेल। थोडक्यात आपण नजर टाकूया पुन्हा एकदा ALPL ग्रामीण स्टार संघाकडे, जिथे आपण किरण पाटील ज्यांना सध्या या मॅचमध्ये ॲक्शनमध्ये पाहतोय, तो खेळाडू तुम्हाला ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल उद्या ALPL आमने लोणाड ग्रामीण स्टारमधून। विजय केने देवरुंग, अक्षय थेटे नानकर, बलवंत दलवी देवरुंग, मनोज घाटाल एवई, विनय पाटील पिसे, त्यानंतर प्रिन्स ऑफ चौदरपाडा प्रतीक वाकडेला तुम्ही पाहणार आहात। त्याच्यानंतर पराग जाधव जानवल, मनोज पाटील सांगे हायस्ट विकेट टेकर आतापर्यंत या स्पर्धेमध्ये राहिला। त्यानंतर कैलास पाटील सावत, योगेश कोळी चौधरपाडा, राकेश डिगाडकर मॅनेजिंग डायरेक्टरच्या भूमिकेमध्ये असेल आणि दैवत वेलेकर मॅन फ्रॉम इताडे तुम्हाला ALPL ग्रामीण स्टार मध्ये बघायला मिळेल। और PTC के सुपरस्टार्स देखिए जरा, महेंद्र बागे, सुरेश पारदी, विवेक शिलार, उज्ज्वल शिलार, राहिल शेख, महेश पाटिल कुकसे, साहिल शेख डोले, मयूर पाटिल कुकसे, प्रतीक विशे वाफाली के खतरनाक खिलाड़ी, प्रथमेश विशे वाफाली के एक और खिलाड़ी, जयेश शिलार वाशेरे से, और शेखर दलवी लेजेंड खिलाड़ी है। यानी कि बहुत अच्छा वहाँ पर मिश्रण देखने को मिल रहा है युवा और अनुभवी खिलाड़ियों का। दोनों टीमों का जो स्क्वाड है वहाँ पर ये चीज़ नजर आ रही है। उद्या मजा येणार आहे आणि प्रेक्षकांनी आता स्टेटस लावायला सुरुवात केली असेलच। एक्झिबिशन मॅच ALPL मध्ये बघूया कोण कोणावरती भारी पडतो उद्या। जी हाँ, आमने लोनार का क्रिकेट टकराने वाला है पड़घा क्रिकेट से। दर्शकों में काफ़ी उत्साह है इस पूरे टूर्नामेंट को लेकर, गजब का सपोर्ट यहाँ पर मिला है इस टूर्नामेंट को। आमने लोनार क्रिकेट के सुनहरे पल, यह है ALPL। 12 खिलाड़ी हमने देखे हैं, शायद 2-3 और भी ऐड हो सकते हैं दोनों भी स्क्वाड में, शायद वो कल ही पता चलेगा। नए ओवर लेकर किरण पाटिल, अच्छा उछाल प्राप्त किया है, टॉप ऑफ द बैट लगी है, और किरण इस तरह के कैचेस नहीं छोड़ते हैं। बेहतरीन कैच, कॉटन बॉल के रूप में आउट होते हुए हरीश पाटिल।
आखिरकार ब्रेक थ्रू दिलाने में कामयाब हुए किरण पाटिल। पिछले मैच में भी किरण ने पहले ओवर में 7 रन दिए थे, विकेट नहीं मिला था, लेकिन जब दूसरे ओवर में आए तो वहां पर विकेट चटकाया और मेडन ओव्हर भी किया था। हो नक्कीच, आणि तसे त्याचा गोलंदाजीमध्ये चांगलाच परफॉर्मन्स राहिला मागच्याही सामन्यामध्ये आणि इथे देखील पहिला धक्का त्याच्याच माध्यमातून दिलेला आहे आणि अखेर एक मोठी भागीदारीला त्यानं ब्रेक लावलाय। 34वा पहिला गडी या ठिकाणी बाद होतोय आणि नवीन बॅटर आता मैदानामध्ये एंटर होतं सध्या। ओमकार इन ॲट नंबर 3 मैदानामध्ये एंटर होतोय। 34ला 1 सध्याची स्थिती तुम्ही पाहताय। जय जोटिंग देवरुंग या संघाची। असं वाटलं होतं की आकाश पाटील आता फलंदाजी करण्यासाठी येणार, ज्या पद्धतीने आपण पाहतोय की चांगला स्टार्ट मिळाला, आता काहीच शेवटचे 17 चेंडू शिल्लक आहेत, मात्र यावेळेला एक हा निर्णय घेतलाय ओमकारला वर पाठवण्याचा, तो योग्य आहे की अयोग्य आहे समजेल येणाऱ्या काळामध्ये। प्रतिभाशाली खिलाड़ी है और एक अलग पैंतरा यहाँ पर यूज किया गया है। तेज तर्रार गेंद थी, लेकिन देखना है दिशा थोड़ी खराब रही। लेग स्टंप के बाहर वाइड लेग स्टंप उड़ाने का प्रयास था वहां पर किरण पाटिल का। बल्लेबाज ने स्वीप लगाने का प्रयास किया था, चूक गए थे, लेकिन दिशा इन गेंद स्कोर आगे बढ़ता हुआ 35 रन 1 विकेट के नुकसान पर। बैटिंग ऑर्डर में परिवर्तन किए गए हैं क्योंकि पहला मुकाबला हारी है जय जोटिंग देवरुंग टीम, और वहां पर बल्लेबाजी थोड़ी फ्लॉप भी रही थी। कैप्टन ओपन करने आए थे आकाश, पहली गेंद पर आउट हुए थे। हो, आणि आपण पाहतोय की आता या मॅच मध्ये कॅप्टनशिप करतोय आदित्य, तो सध्या चांगल्या लय मध्ये बॅटिंग करताना जबाबदारी दिली आहे त्याच्या खांद्यांवर। बॉल गेंद और आउट। जी हाँ, बोल्ड कर दिया है। ओमकार आए थे वन डाउन खेलने के लिए, लेकिन कुछ भी योगदान नहीं दे पाए। किरण ने एक और शिकार कर लिया है। फास्ट एंड फ्यूरियस गेंदबाजी, कॉट्रेल ऑफ भिवंडी। किरण पाटिल बैंग ऑन टारगेट। फुलर लेन गेंद थी, बिल्कुल स्ट्रेट डिलीवरी, ऑफ स्टंप पर जाकर टकराई है। पेस में बीट किया वहां पर ओमकार को। ऊंची बैकलिप से लॉफ्टेड शॉट खेलना चाहते थे वहां पर, लेकिन पूरी तरह से गेंद की लाइन को खेलने से चूक गए। दूसरा झटका लगा है चौथे ओवर में जय जोटिंग देवरुंग को। अच्छी शुरुआत के बाद पारी थोड़ी सी अब लड़खड़ाती हुई नजर आ रही है। 35 पर 2। नक्कीच आता या वेळेला आपण पाहतोय की थोडंसं अडचणीमध्ये सापडलाय जय जोटिंग देवरुंग संघ। सुरुवात खूप चांगली राहिली होती, मात्र किरण पाटील या ओव्हरमध्ये लगातार 2 विकेट्स घेत असताना भले एक मध्ये व्हाईट बॉल आला, मात्र त्याच्यानंतर पुन्हा एकदा चांगला कमबॅक आणि बोल्ड केलं त्या ठिकाणी बॅटर ओमकारला। 35ला 2 सध्याची स्थिती। नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर होतोय 4थ्या क्रमांकावर दीपेश, ज्यानं चांगला खेळ साकारला होता या अगोदरच्या सामन्यामध्ये। भले तो सामना ते हारले होते, मात्र दीपेशचा खेळ त्या मॅचमध्ये चांगला होता, त्याच्यामुळे आता तोच फॉर्म बघता, करंट फॉर्म बघता त्याला आता वर प्रमोट केलंय। जी हाँ, वो कहीं ना कहीं एक पॉजिटिव रहा था उस हार में। जय जोटिंग देवरुंग के लिए अच्छे शॉट्स खेले थे, खासतौर पर मैच के आखिर में बहुत ही आकर्षक स्ट्रोक्स लगाए थे दीपेश ने। लेकिन अब की बार चुनौती बहुत कठिन नजर आ रही है क्योंकि किरण सावध एक्सप्रेस रफ्तार की पटड़ी पर है। हो, आता सावध एक्सप्रेस नाही तर मी म्हणेल भिवंडी एक्सप्रेस म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। सध्या जी त्यानं उंची मिळवली आहे कॉट्रेल ऑफ भिवंडी, बाउन्सर स्वागत केले नवीन फलंदाजाचं। हे तर मुख्य विपण राहिलं फास्टर गोलंदाजाचं की जेव्हा जेव्हा विशेषतः पाकिस्तानी गोलंदाजांचं आपण हे शस्त्र पाहिलं की जेव्हा जेव्हा नवीन खेळाडू मैदानामध्ये उतरतो त्याचं स्वागत एका तेज सरळ बाउन्सरने केला जातो। रणनीति रहती है तेज बॉलर्स की, नए बैट्समैन को बैकफुट पर ढकेलने की। पहले नोज को टारगेट करते हैं, फिर टोज पर भी गेंद आती है, और किरण उस तरह के बॉलर है। उनके पास खतरनाक बाउंसर भी है और तीखा यॉर्कर भी है। क्या यॉर्कर आएगा? बघूया। राउंड द विकेट, अपील झाले या वेळेला, जोरदार अपील होती, मात्र पंचांचा वाईट बॉलचा इशारा। हे असं कधी कधी होत असतं, एखाद्या वेळेला वाईट वाचवण्याच्याही नादामध्ये अशी अपील होत असते। अवांतर धाव इथे जोडली जाईल आणि स्कोरबोर्डवरती धावा तुम्ही पाहतायत 36। अक्षरशः धावफलक थांबलंय। पहिल्या 3 ओव्हर्समध्ये खूप चांगली स्थिती होती जय जोटिंग देवरुंग संघाची, मात्र यावेळेला पुन्हा एकदा संघ अडचणीमध्ये। थोड़ी गेम्समैनशिप वहाँ पर वाइड बचाने का प्रयास किया गया था। अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में भी हम देखते हैं खिलाड़ियों को ये चीज़ें करते हुए, अंपायर का ध्यान भटकाने की थोड़ी सी कोशिश होती है, लेकिन अंपायर किसी भी तरह के दबाव में आने वाले नहीं है। परेश महाजन मुख्य अंपायर की भूमिका में इस समय। आणि काय अंपायरिंग राहिली आहे ओव्हरऑल या स्पर्धेमध्ये, लाजवाब। ड्राईव्ह केला या वेळेला व्ही शेपमध्ये, चांगला फटका।
एक धाव तर मिळाली. आता इथे थोडासा फंबळ झाला फिल्डर. आता दुसरी धाव घेण्याची संधी होती आणि 2 धावा त्या ठिकाणी जोडल्या गेल्या. आता इथे थोडासा संयमी खेळ खेळतायत. त्यांना ठाऊक आहे की किरणच्या स्पेलमधील आता काही चेंडू शिल्लक आहेत. मला वाटतं फक्त 2 बॉल शिल्लक आहेत. त्याच्यामुळे आता त्याच्या विरोधात आक्रमण करणार नाहीयेत आणि येणाऱ्या 2 ओव्हर्समध्ये ते टार्गेट करतील असाही गेम प्लॅन असावा. अच्छा शॉट था ये, और हालांकि वहां पर थोड़ा सा ऑकवर्ड बाउंस था जिस वजह से फील्डर सफाई से फील्ड नहीं कर पाए थे. गति परिवर्तन, टॉप एज है, विकेट कीपर ने कॉल दिया है. ओ पहुंचे थे लेकिन कैच नहीं कर पाए देवेन. जीवन दान मिलता हुआ दीपेश को और साथ में मिले हैं 2 रन. डीप में से भी खिलाड़ी आए थे, फील्डर भी पहुंच सकते थे मेरे ख्याल से, लेकिन वहां पर देवेन ने कैच लपकने की कोशिश की. मुश्किल अवसर था, लेकिन जब आप पहुंच जाते हो गेंद के नीचे और आपके दोनों हाथों में यदि गेंद गिर जाती है तो फिर आपको कैच लपकना चाहिए समीर. हो नक्कीच. जर तुमच्या हातांना बॉल लागतोय तर ती कॅच तुम्हाला पकडावीच लागेल. आणि यावेळेला तुम्ही पाहतायत 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचली आहे 40च्या आकड्यावरती. 40 रन्स ऑन अबाउट. 4थं षटक इथे सुरू आहे. सध्या तरी धावफलक चांगला आहे मी म्हणेल. काही चुका झाल्या क्षेत्ररक्षकांकडनं आणि त्याचा फायदाही होतोय सध्याच्या घडीला. मुझे लगता है कि ALPL में मैच जीतने का एक सबसे बड़ा फंडा ये है कि आप पहले बल्लेबाजी करो, 60 के करीब या फिर उसके ऊपर टोटल को लेकर जाओ. आपके लिए जीत थोड़ी आसान हो जाती है. थोड़ी सी अपील हुई थी. 1 रन यहाँ पर मिलेगा लेग बाइज का इशारा अंपायर द्वारा. और इसके साथ ही किरण पाटिल का सफल स्पेल समाप्त होता हुआ. 2 ओवर में 13 रन देकर 2 विकेट्स. 4 ओवर की समाप्ति. जय झोटिंग देव देवरुंग टीम का स्कोर 41 रन 2 विकेटों के नुकसान पर. तर या ठिकाणी आपण पाहतोय की जयदीप पाटील, सागर शेवाले आणि विकी शेट पाटील डेव्हलपर्स अँड बिल्डर्स अँड डेव्हलपर्सच्या वतीनं देखील कॉमेंट्री बॉक्ससाठी 1000 रुपयांचं या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे. आज कॉमेंटेटरवरती भरपूर खुश झालेले आहेत. सुरेंद्र दलवी साहेब, सानवी 11 आमनेचे ऑनर, मी त्यांना विनंती करतोय की आपण मंचावरती यावं. राजू म्हात्रे साहेब आमचे बॉल स्पॉन्सर, त्यांनाही विनंती असेल की आपण मंचावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत आम्ही करतोय या स्पर्धेमध्ये. वेलकम. एक बार फिर से स्क्वाड आप देख लीजिएगा. ALPL स्टार्स अर्थात अमनी लोनार्ड के स्टार्स और उनके विरुद्ध PTC स्टार्स. एक से बढ़कर एक खिलाड़ी. कल इन 2 टीमों के बीच में घमासान होने वाला है. फ्रेंडशिप मैच है, एग्जीबिशन मैच, लेकिन रोचकता रहेगी क्रिकेट की. 4 ओवर में 41 बने हैं. सुरेन दलवी साहब से निवेदन है आपको मंच पर आना है. सानवी 11 आमने टीम के ओनर और प्रवीण खेने साहब भी यहाँ पर मौजूद है. हमारे मित्र, आपसे रिक्वेस्ट है आपको भी मंच पर आना है. 3रे और 4थे नंबर की ट्रॉफी उनकी ओर से दी गई है. किरण दलवी अब आक्रमण पर आते हुए. किरण पाटिल का स्पेल समाप्त हुआ है. किरण का ये दूसरा ओवर है दलवी का. पहले ओवर में चौका पहली गेंद पर आया, लेकिन उसके बाद बांधे रखा उन्होंने बल्लेबाजों को. सिर्फ 7 रन खर्च किए थे. अच्छा ओवर घटा था और इस ओवर में भी कप्तान उम्मीद कर रहे होंगे कि एक किफायती ओवर डाले किरण दलवी. सामने है दीपेश. हवा में खेल दिया है, लॉन्ग ऑन मौजूद है. आसान सा कैच, कोई गलती नहीं डीप में. विकेट का पतन. कमेंट्री बॉक्स में अब परिवर्तन मेरे साथ जुड़ चुके हैं योगी पाटिल. स्वागत है योगी आपका. लेग कटर थी, पिक तो किया था लेकिन सामने खेला. गति नहीं मिली थी बैट्समैन को और वो एक प्रमुख कारण रहा कि लॉन्ग ऑन को क्लियर नहीं कर पाए. हालांकि शॉट ज्यादा खराब तो नहीं था, लेकिन सामने फील्डर मौजूद थे. हमारे बीच पिंपलगर ग्राम पंचायत के विद्यमान सदस्य राकेश भोईर पहुंच चुके हैं. आपका हार्दिक स्वागत है. आपसे रिक्वेस्ट है आपको मंच पर आना है. ALPL सीजन 1 में आपका हार्दिक स्वागत. धन्यवाद अजय. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 4.1 षटकाचा खेळ इथे मात्र संपन्न झालेला आहे. धावफलकावरती आपण धावा जर पाहिल्या तर 41 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आणि जो सामना सुरू आहे अर्थात सानवी 11 आमणे आणि त्यांच्या विरोधात पाहिल्या तर जय झोटिंगदेव देवरुंग या दोन्ही संघांसाठी विद्यमान अध्यक्ष MD शेट अर्थात मदनजी जाधव यांच्या वतीने शुभेच्छा. दोन्ही संघांसाठी आपल्याला पाहायला मिळतात. आणि या ठिकाणी पाहू शकाल चेंडू पडल्यानंतर
थोडंसं बाहेरच्या दिशेने निघून गेला. पंचाचा वाईटचा इशारा. 3 गडी आतापर्यंत या ठिकाणी पाहिलं आपण बाद झालेला हरीश पाटील, ओमकार, दीपेश आणि आता मात्र आकाश. इथं मात्र थोडंसं आपण परिवर्तन पाहिलं अजय, कारण पहिल्या सामन्यामध्ये आकाश पाटील सलामीला आले होते आणि आता मात्र आकाश पाटील या महत्त्वाच्या सामन्यामध्ये 4थ्या क्रमांकावरती 5व्या क्रमांकावरती आलेत बॅटिंग करण्यासाठी. पहले मैच में शुरुआत खराब रही थी बल्लेबाजी में, बड़े लक्ष्य का पीछा भी करना था. इस मैच में शुरुआत काफ़ी अच्छी रही, पावर प्ले में 27 रन भी आए, लेकिन उसके बाद कहीं ना कहीं पारी थोड़ी सी लड़खड़ा रही है. किरण दलवी गेंदबाजी करते हुए, एक और लेग कटर हवा में खेल बैठे हैं, फील्डर गेंद के नीचे, सॉफ्ट डिसमिसल. मानो कैचिंग प्रैक्टिस करा रहे थे बैकवर्ड पॉइंट फील्डर को आकाश पाटिल, और एक बार फिर से शून्य पर आउट हुए हैं. हो नक्कीच. आकाश पाटील ज्या नावानं आपण ओळखतो या आमने लोढाळ परिसरामध्ये त्याप्रमाणे तो खेळ सादर करू शकला नाही. आणि या स्पर्धेचा आपण जर विचार केला तर आकाश पाटीलच्या बॅटमधून एकही धाव आतापर्यंत आली नाही. म्हणजे दोन्ही सामन्यामध्ये तो शून्यावरती या ठिकाणी बाद झालाय. देखिए कोई कोई सीजन भी रहता है योगी, जब आपका फॉर्म बिल्कुल भी नहीं रहता है, और जब आपका फॉर्म नहीं रहता है तो फिर आप कमज़ोर गेंदों पर भी आउट हो जाते हो. जब आपका फॉर्म अच्छा रहता है तो फिर अच्छी गेंदों पर भी आपको रन्स मिलते हैं, किस्मत का भी सहारा मिलता है, आपके कैच भी ड्रॉप होते हैं. लेकिन यहाँ पर काफ़ी ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद थी, थोड़ी उछाल लेकर आई थी. लेग कटर, लगातार लेग कटर्स डाल रहे हैं किरण दलवी, ये एबिलिटी है उनके अंदर. लेग कटर गेंद डालना, वो भी अच्छे पेस के साथ, इतना आसान होता नहीं है, लेकिन अच्छी गेंदबाजी करते हुए किरण दलवी. हो नक्कीच. आणि किरणचा आपण जर स्पेल पाहिलं तर आतापर्यंत चांगल्या प्रमाणात त्यांनी गोलंदाजी साकारली आहे. हो इथे मात्र सरळ बॅटने लॉफ करायचं होतं, परंतु एलिव्हेशन मात्र व तसं जुळलं नाही. आणि त्याचप्रमाणे पाहू शकाल वायडिश मुडॉनचा क्षेत्रशी चेंडूवरती पोहोचतोय, तोपर्यंत एक धाव तिथे मात्र या ठिकाणी पूर्ण केली. आणि खरोखरच या ठिकाणी पाहिलं तर पहिल्या षटक जर पाहिलं तर किरण पाटील जबरदस्त हाताला होतं, परंतु भावेश जोशीनं तब्बल 19 धावा खर्च केल्या होत्या. आणि पहिला विकेट 34 वरती बाद झाला होता, त्यानंतर दुसरा फलंदाज 35 वरती बाद झाला आणि तिसरा फलंदाज 41 या आकड्यावरती बाद झाला. और अब यहाँ से केवल 9 गेंदे पारी में शेष है. एक समय लग रहा था कि 70-75 रन भी बन सकते हैं, लेकिन अब 60 तक पहुंचना भी थोड़ा सा मुश्किल लग रहा है. सनवे 11 आमने टीम के गेंदबाजों ने अच्छी वापसी की है. किरण पाटिल और किरण दलवी, दोनों किरण ने मिलकर रन रोके हैं और विकेटें भी चटकाई है. थर्ड मैन फाइन लेग सर्कल के अंदर, इसे भी चकली गेंद निकल के मारा है, लेकिन ठीक तरह से टाइम नहीं कर पाए. एक और अच्छी गेंद, देख लिया था बैट्समैन को आगे निकलते हुए, एक ही रन मिलेगा यहाँ पर. जानबूझकर गेंद की लंबाई को कम कर दिया था वहाँ पर किरण दलवी ने. आदित्य अभी भी क्रीज पर डटे हुए हैं, बहुत बढ़िया बैटिंग की है. 12 गेंदों में 23 पर बल्लेबाजी करते हुए टीम का स्कोर 44 रन 4 विकेटों के नुकसान पर. परंतु या षटकामध्ये आतापर्यंत किरण दलवीने 2 सफलता प्राप्त केल्या. म्हणजे जो जिंकेल तो संघ ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाच्या विरोधात खेळणार आहे, आणि जो संघ पराभूत होणार आहे त्याचं मात्र स्वप्न या स्पर्धेतून मात्र संपन्न होणार आहे. म्हणजे हा डू और डाय सामना आपण पाहत आहोत. हो या ठिकाणी टॉप एज चेंडू हवेत, परंतु शॉट पाहिल्याकडे मात्र जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. एक धाव तिथे मात्र पुन्हा एकदा पाहायला मिळाली. आणि जबरदस्त वापसी अर्थात सानवी 11 आमने संघाची आपण पाहत आहोत, अर्थात सुरेश दलवी यांचा संघ आहे. आणि आपण जर दुसरा संघ जर पाहिला तर माजी सरपंच देवरुंगपाड्याचे श्यामजी दलवी यांचा संघ आपण पाहत आहोत. धाफलकावरती धावा जर पाहिल्या तर एकूण 45 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि नक्कीच एक्झॅक्टली के पी यांचं सुद्धा मात्र एक चांगलं योगदान आहे आमच्या कॉमेंट्री पॅनलसाठी. हो इथे मात्र सरळ बॅटर पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी फटका चांगला पाहायला मिळतोय, परंतु वायडिश मुडॉनला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण तिथे मात्र आपण पाहिलं. काय जबरदस्त टाळ्यांचा कडकड आवाज, कारण पहिल्या सामन्यामध्ये पाहिलं तर सानवी 11 आमने संघ जर पाहिलं तर जे शेवटच्या चेंडूवरती पराभूत झाला होता, परंतु त्यांना मात्र ठाऊक होतं की या मॅचमध्ये मात्र नक्कीच चांगला खेळ करावा लागेल. आणि आत्तापर्यंत चांगला खेळ त्यांचा झालेला आहे असं आपण नक्कीच या ठिकाणी म्हणू शकतो, खास करून किरण पाटील आणि किरण दलवी. जी हाँ, सानवी 11 ने बहुत अच्छा संघर्ष किया था पहले मुकाबले में. मुकाबला ज़रूर वे हारे थे, लेकिन दर्शकों के दिल भी उनके कुछ खिलाड़ियों ने जीते थे. खासतौर पर राहुल बोहिर ने जिस तरह से आखिर में आकर 2 बड़े हिट जड़े थे, रितेश ने भी कुछ अच्छे शॉट्स खेले थे, तो वहाँ पर फाइट बैक किया गया था और मैच को अंतिम गेंद तक लेकर चले गए थे. और काफ़ी क्लोज मैच में हार मिली थी. इस मैच में शुरुआत उतनी अच्छी नहीं थी गेंदबाजी में. खासतौर पर भावेश जोशी का ओवर जो था, पावर प्ले का दूसरा ओवर, उसमें 19 रन आए थे, लेकिन उसके बाद किरण पाटिल और किरण दलवी ने कमाल की गेंदबाजी की है. बहुत बढ़िया वापसी. अंतिम ओवर का खेल शेष है, स्कोर 46 रन 4 विकेटों के नुकसान पर. अभी तक 3 टीमें सेमीफाइनल में पहुंच चुकी है. ग्रुप ए में से वीरेन स्पोर्ट्स यवई, ग्रुप बी में से
मंजित मल्हार स्पोर्ट्स देवरुंगपाड़ा, ग्रुप सी में से बीबी स्पोर्ट्स इताड़े, और आज ग्रुप डी के मैचेस इस समय चल रहे हैं। आज देखना है कौन सी टीम सेमीफाइनल में पहुंचती है, और जो सेमीफाइनल के मैचेस होने वाले हैं वो ग्रुप ए वर्सेस ग्रुप बी और ग्रुप सी वर्सेस ग्रुप डी इस तरह से होने वाले हैं। दरम्यान या ठिकाणी पाहू शकाल यांच्या माध्यमातून संजय स्पर्श सावंत संघाला मात्र नक्कीच आपण या स्पर्धेमध्ये खेळताना पाहिलं। त्यांच्या वतीने आज संजय पाटील मिठाईवाला यांच्या वतीने मात्र आपल्याला स्वीट बॉक्स लाभलं, अर्थात त्याचे पुरस्कर्ते सन्माननीय केपी सर यांचे इथे शुभागमन दिलेलं आहे आणि त्यांच्या समवेत त्यांचे जिवलग मित्र ग्रामपंचायत आमनेपणाचे माजी ग्रामपंचायत सदस्य सुभाषजी जाधव यांचं सुद्धा शुभागमन होत असताना पुन्हा एकदा मात्र सचिनजी पाटील मात्र या ठिकाणी आमच्या समवेत जोडले जात आहेत। या सर्व पाहुण्यांचं आपण या ठिकाणी स्वागत करूया आणि पाहू शकाल शेवटच्या षटकाला मात्र मंथन जोशी आपल्या षटकाला सुरुवात करते। पहिला चेंडू स्वेर हाताळलाय, अगदी डाबा स्टिकच्या चेंडू मात्र या ठिकाणी बाहेर जाताना पाहायला मिळतोय आणि एक्स्ट्रा धाव इथे मात्र या ठिकाणी पाहायला मिळाली। चलिए, मैनेजमेंट कमेटी जो है ऑर्गेनाइजिंग कमेटी, उनकी ओर से अब ये सूचना हम तक पहुंच गई है कि कल का पहला मुकाबला जो है वो पहला सेमीफाइनल मुकाबला रहेगा वीरेन स्पोर्ट्स यवई और मंजित मल्हार स्पोर्ट्स देवरुंगपाड़ा के बीच में। दोनों भी टीमों को ठीक 3:45 बजे तक यहाँ पर रिपोर्ट करना है। पिकअप शॉट, गेंद हवा में, फील्डर है गेंद के नीचे और कोई गलती नहीं। बेहतरीन कैच डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में, बैट्समैन आउट। फटका चांगला होता परंतु कुठेतरी गॅप सिलेक्शन चुकीचं निवडलं आणि त्याच अनुषंगाने मात्र पाहू शकाल आपण रिप्ले मध्ये काय जबरदस्त अगदी लो झेल होता त्या ठिकाणी पाहू शकाल। या ठिकाणी हो माय गॉड काय जबरदस्त फटका तिथे मात्र या ठिकाणी पाहिला आपण, परंतु एलिव्हेशन थोडं कमी जुळलं आणि या ठिकाणी अगदी जमिनी लगत तो झेल तिथे मात्र संपादित केला आणि पहा किती संख्येने मात्र या ठिकाणी सानवी 11 आमने संघाचे आपल्याला समर्थक त्या दिशेने पाहायला मिळाले। और हमने देखा है कि पूरे टूर्नामेंट में जो 16 टीमें खेली है सभी टीमों को सपोर्ट मिला है। ऐसे नहीं कि एक टीम को सपोर्ट मिला है दूसरी को नहीं मिला है, हर टीम को दर्शकों ने सपोर्ट किया है। दर्शकों ने भी अपने अपनी टीमें चुन ली है, अपने अपने खिलाड़ी चुन लिए हैं और वैसे वैसे उन टीमों को उन खिलाड़ियों को दर्शकों ने सपोर्ट किया है। इसीलिए खिलाड़ियों को खेलने में भी एक अलग मज़ा आता है, उत्साह बढ़ता है खिलाड़ियों का, और काफ़ी जानकार भीड़ है आमने लोनाट परिसर में क्रिकेट की। हो नक्कीच चांगला प्रतिसाद प्रेक्षकांचा आपण या स्पर्धेमध्ये मिळाला आणि तसे पाहिले तर प्रत्येक प्रेक्षक मात्र या स्पर्धेचे प्रमुख घटक आहेत, कारण तुमच्यामुळेच या स्पर्धेला मात्र या ठिकाणी एवढी उपलब्ध मात्र मिळाली। इथे मात्र फटका चांगला अगदी शॉर्ट एस्टा कव्हरच्या डोक्यावर चेंडूला पाठवलाय, चेंडू मात्र वेगाने निघून चाललाय डीप एस्टा कव्हरच्या दिशेनं 4 धावांसाठी चौकार। नाइसली प्लेड बाय द न्यू मॅन रोशन। Lot of width on offer there. He hit it hard and just over the top of extra cover. That leaping fielder at extra cover and it raced away for 4. जबरदस्त क्लास, अगदी या क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा हा फटका मात्र आपल्याला रोशनच्या बॅटमध्ये पाहायला मिळाला। अखेर ज्या फटक्याची आवश्यकता होती तो फटका मात्र आपण पाहिला, परंतु आपण जर धाव फलकावरती लक्ष जर पाहिलं या ठिकाणी आता धावसंख्या जर पाहिली तर फायटिंग स्कोर मात्र या ठिकाणी उभा केला आहे, हेच मात्र विसरून चालणार नाही। 51 धावा आतापर्यंत जोडलेले आहेत। ऑन एन एवरेज 50-55 रन तो बनते रहे हैं। ओ एक और बढ़िया शॉट, अब की बार बॉटम एंड का इस्तेमाल, लेकिन गजब का कैच और बैट्समैन आउट। हडकीत असं एक क्षण वाटलं होतं की मात्र काऊ कॉर्नर आणि मिड विकेटच्या मधून मात्र चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर मात्र निघून जाईल, परंतु क्षेत्ररक्षकाचा मात्र या ठिकाणी मी नक्कीच कौतुक करेल आणि काय जबरदस्त मात्र त्या ठिकाणी कॅचिंग आपल्याला पाहायला मिळाली। हे चेहरे पहा तुम्ही, सन्माननीय विकी शेठ पाटील, जयदीपजी पाटील, त्यांच्या समेत पाहू शकाल केपी सर आहेत, माजी ग्रामपंचायत सदस्य सुभाषजी जाधव आहेत, त्याचप्रमाणे सचिनजी पाटील सध्या या स्पर्धेचा आणखीचा आनंद घेत असताना तुम्ही राकेश दिगाडकर यांना पाहू शकाल। त्यानंतर या ठिकाणी त्यांचे सहकारी सुद्धा मात्र व्यासपीठावरती नितीन पाटील सावतगावचे समाजसेवक आहेत। सर्वांचं हार्दिक स्वागत आणि नक्कीच पहिल्याच पर्वामध्ये एवढी मोठी उपलब्धी या स्पर्धेसाठी मिळाली, अजय खरोखरच सर्वांना गर्व आहे। और मैं तो कहूँगा कि ये केवल क्रिकेट का टूर्नामेंट नहीं है, ये आमने लोनाट परिसर के एक लोगों के लिए, खिलाड़ियों के लिए एक उत्सव है, किसी उत्सव से बिल्कुल भी कम नहीं है। हो नक्कीच, आणि याच उत्सवाची मात्र भरपूर दिवसापासून मात्र प्रत्येक खेळाडू, प्रत्येक प्रेक्षक, प्रत्येक मान्यवर आतुरतेने वाट पाहत होते आणि तो क्षण सध्या आपण डोळ्यासमोर अनुभवतोय। खरोखर आयोजकांचं जेवढं धन्यवाद द्यावं तेवढं कमी आहे आणि त्यामध्ये या मुलाचं सहकारी आपले जे 16 पुरस्कर्ते आहेत, त्यानंतर जगनशेठ पाटील असतील, विद्यमान अध्यक्ष MD शेठ असतील, यांनी सुद्धा मात्र मोलाचं सहकार्य या स्पर्धेमध्ये नक्कीच त्यांच्या माध्यमातून मिळाला आणि आज आपण नक्कीच एक चांगल्या दिशेने वाटचाल करतोय।
हो, इथे मात्र पाहू शकाल समोरच्या दिशेने अगदी फटकेला फोर्स केला होता, परंतु मिड ऑफकडे क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली आणि एकेरी धावेने संघाची धावसंख्या अल्पेश गायकवाड आमच्याबरोबर देखील अपडेट पोहोचवतील. 6 गडी बाद 52. एक चौका लगा है इस ओवर में, लेकिन कुल मिलाकर मंथन जोशी ने अच्छी गेंदबाजी की है, 2 विकेट चटकाए हैं, फील्डर्स का अच्छा साथ मिला है, कैचिंग बहुत ही अच्छी देखने को मिली. जिस तरह से राहुल ने पिछला कैच लपका डीप मिड विकेट की दिशा में, गजब का कैच था और कई अच्छे कैचेस देखने को मिले हैं. सुपर से ऊपर कैचेस इस सुपर से ऊपर लीग में देखने को मिले हैं. ओहो, यहाँ पर कमेंटेटर्स कर्स तारीफ कर रहा था मैं, लेकिन अब की बार बीमर गेंद और रनआउट का मौका जरूर है. नॉन स्ट्राइकर से इन पर विकेट फेंक दिया गया है. हो, नक्कीच. परंतु आज नक्कीच जे मला सुद्धा मात्र मनामध्ये खूपच चांगलं आज घडताना पाहायला मिळतं, कारण याच ठिकाणी या अगोदर काही महिन्यांपूर्वी मेहर 11 बापगाव संघाची स्पर्धा आपण कव्हर केली होती. त्यावेळी सुद्धा मात्र विकी शेठ पाटील असतील किंवा जयदीपजी पाटील असतील, त्याने मात्र नक्कीच कॉमेंट्री पॅनेलसाठी पारितोषिक दिलं होतं. आणि आज पहा, हनुमानजी तरे, त्यानंतर दिगंबरजी माळी आणि पुन्हा एकदा विकी शेठ पाटील आणि जयदीप पाटील यांच्या वतीनं कॉमेंट्री पॅनेलसाठी पारितोषिक, हे सुद्धा नक्कीच एक अचिव्हमेंट आहे जे आपल्यासाठी. निश्चित रूप से, और इसी तरह से प्यार बना रहेगा, यही उम्मीद है. और वाकई में हाँ, हम जब भी हमारे एरिया में कमेंट्री करते हैं आमने लोनाट परिसर में, तो दर्शकों का ढेर सारा प्यार मिलता है. जो स्पॉन्सर्स रहते हैं, जो ऑर्गेनाइजर्स रहते हैं, उनका ढेर सारा प्यार मिलता रहता है. हो, त्यामध्ये मी आवर्जून उल्लेख करेन KP सरांचं सुद्धा, ते सुद्धा मात्र सातत्यानं कॉमेंट्री पॅनल असेल त्यांची मात्र नक्कीच ते काळजी करत असतात. आणि मला आठवतं की अजय घरातला प्रथमतः कोणी पारितोषिक दिलं असेल तर ते KP सरांचं नाव मी नक्कीच उल्लेख करेन. हो, या ठिकाणी फटका चांगला आहे, परंतु हवेत, हो माय गॉड, परंतु फिरीट चेंडूवरती हा झेल पकडला गेला आणि त्याच अनुषंगाने मात्र या ठिकाणी फलंदाज बचावला आपण म्हणू शकतोय. बेहतरीन फील्डिंग का नज़ारा, बिल्कुल बाउंड्री लाइन के करीब फ्रीट गेंद पर यह कैच लपका गया था. और फील्डर पूरी तरह से अवेयर भी थे कि ये फ्रीट बॉल है. कई बार फील्डर भूल जाते हैं और ऐसे में बल्लेबाजी करने वाली टीम का मुनाफा हो जाता है. 1 ही रन मिला है, अब केवल 1 गेंद बची है. रन संख्या 54, 7 विकेटों के नुकसान पर जय झोटिंग देवरुंग टीम टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी करती हुई इस नॉकआउट मैच में सानवी 11 आमने के विरुद्ध. KP सर का आपने जिक्र किया, बिल्कुल प्रोफेशनलिज्म उनकी वजह से आया है कमेंट्री में, सामने लोनाट परिसर में, यही मैं कहूँगा, क्योंकि वे पहले व्यक्ति थे जिन्होंने कमेंटेटर को फीस दी. बढ़िया ड्राइव सामने खेला है, लॉन्ग ऑन काफ़ी वाइड है, यहाँ पर 2 रन मिल सकते हैं. हल्का सा फंबल भी हुआ है, 2 रन आराम के साथ पूरे होते हुए और इसके साथ ही पारी भी पूरी होती हुई एक अच्छा टोटल यहाँ पर देखने को मिल रहा है जय झोटिंग देवरुंग टीम के बल्लेबाजों द्वारा. लेकिन वापसी सानवी 11 आमने टीम ने की है, क्योंकि पहले 3 ओवर में 35 रन बने थे और आखिरकार टोटल 56 तक ही पहुँच पाया है. तो खुश रहेंगे सानवी 11 के कैप्टन भी. 57 रनों की चुनौती इस मैच को जीतने के लिए सानवी 11 के सामने. तर नक्कीच्या धावांचा पाठलाग होईल की संरक्षण मात्र इथे केला जाईल. तत्पुरते आपण उद्याच्या सामन्याची नक्कीच रूपरेषा तुमच्यापर्यंत पोहोचणार आहोत. प्रेक्षणीय लढत, सर्वांना मात्र त्याची आतुरता मात्र या ठिकाणी लाभलेली आहे. प्रथमतःच मात्र या आपल्या विभागामध्ये अशा प्रकारची या मॅचेस आपण ठाणा रायगड मात्र पाहिले तर अनेक स्पर्धेमध्ये पाहत असतो, परंतु या ठिकाणी पहा PTC स्टार विरुद्ध ALPL स्टार हा सामना तुम्ही पाहायला विसरू नका. तुमच्या स्क्रीनवरती आहे. ALP स्टारचा आपण विचार केला तर अपना एरिया और अपने खिलाडी, एक चांगली संकल्पना आहे. किरण पाटील संघाचं प्रतिनिधित्व तुम्हाला करताना पाहायला मिळू शकेल. मॅन फ्रॉम सावत, विजय केने आहेत मॅन फ्रॉम देवरुंग, अक्षय थेटे आहेत मॅन फ्रॉम नानकर, बलवंत दलवी आहेत मॅन फ्रॉम देवरुंग, मनोज घाटाला आहेत मॅन फ्रॉम येवई, विनय पाटील आहेत मॅन फ्रॉम पिसे, प्रतीक वाकडे आहेत मॅन फ्रॉम चौदरपाडा, पराग जाधव आहेत मॅन फ्रॉम जानवल, मनोज पाटील आहेत मॅन फ्रॉम सांगे, कैलास पाटील आहेत मॅन फ्रॉम सावत, योगेश कोले आहेत मॅन फ्रॉम चौदरपाडा, दैवत वेलेकर आहेत मॅन फ्रॉम इताडे आणि मॅनेजिंग डायरेक्टर आहेत राकेश दिगाडकर मॅन फ्रॉम किरवली. आणि PTC स्टारचा आपण विचार केला तर महेंद्र मागे संघनायक आहेत मॅन फ्रॉम वाशेरे, सुरेश पारदे आहेत मॅन फ्रॉम जांभूलपाडा, विवेक शेलार आहेत मॅन फ्रॉम खालिंग, उज्ज्वल शेलार आहेत मॅन फ्रॉम वाशेरे, राहिल शेख आहेत मॅन फ्रॉम पडगा, साहिल शेख आहेत मॅन फ्रॉम ढोले, महेश पाटील आहेत मॅन फ्रॉम कुकसे, मयूर पाटील आहेत मॅन फ्रॉम कुकसे, प्रतीक विषय आहेत मॅम फ्रॉम वाफाले, प्रथमेश विषय आहेत मॅम फ्रॉम वाफाले, जयेश शेलार आहेत मॅम फ्रॉम वाशेरे आणि शेखर दलवे आहेत मॅन फ्रॉम खानवली. बेस्ट वर्सेस बेस्ट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि उद्या ठीक 3:45 वाजता, कारण उद्या फायनल डे आहे
आपण पहिला सेमी फायनलचा सामना एक्झॅक्टली 4 वाजता चेंडू टाकणार आहोत. म्हणजे दोन्ही संघांना 3:45 वाजता रिपोर्टिंग करायची आहे. व्हिरेन स्पोर्ट येवई आणि त्यांच्या विरोधात संघ असेल मंजित मल्हार स्पोर्ट देवरुंगपाडा. त्यानंतर दुसरा सेमीफायनल सामना असेल बेबी स्पोर्ट इताडे आणि आजच्या ग्रुपमधील अर्थात डी ग्रुपमधील जो संघ क्वालिफाय होणार आहे त्यामध्ये सामना दुसरा सेमीफायनल असेल. त्यानंतर प्रेक्षणीय लढत आणि शेवटच्या क्षणाला मेगा फिनाले. और ये देखिए क्राउड काय जबरदस्त मात्र प्रेक्षकांचा मात्र प्रतिसाद मिळाला आहे स्पर्धेला. प्रत्येक स्टँडमध्ये पाहिलं तर भरपूर संख्येने क्रीडारसिक आपल्याला पाहायला मिळत आहेत. तुम्ही पाहू शकाल जानूस्फोट इत्यादी स्टँडमध्ये सुद्धा मात्र भरपूर संख्येने प्रेक्षक आहेत. तदनंतर सुजल पाटील स्टँडमध्ये तुम्ही प्रेक्षक वर्ग पाहू शकाल. तदनंतर एकविरा धाबा पोपराटे नागेश पाटील त्या स्टँडमध्ये सुद्धा मात्र अनेक संख्येने प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. त्यानंतर कुमारी कीर्ती मदन जाधव आणि कुमारी आराध्या मदन जाधव या स्टँडमध्ये सुद्धा मात्र आपल्याला या ठिकाणी भरपूर प्रेक्षक वर्ग मात्र या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि हे ट्रॉफीज पहा, एकूण 4 ट्रॉफीज तुम्हाला इथे पाहायला मिळतील. पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकासाठी आपण जर ट्रॉफी पाहिली तर आम्हाला स्वर्गीय वसंत धर्मा पाटील यांच्या स्मरणार्थ अनिल वसंत पाटील उद्योगपती आमनेपाडा यांच्या वतीने ट्रॉफीज लाभलेल्या आहेत. आणि तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी आपण जर पारितोषिक पाहिलं ट्रॉफीज स्वर्गीय अस्मिता बालराम केणे यांच्या स्मरणार्थ प्रवीण सखाराम केणे आमने यांच्या वतीने आम्हाला या ट्रॉफीज लाभलेल्या आहेत. त्यांचा नक्कीच आम्ही हृदय अंतकरणातून आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे जे प्रेक्षणीय लढत होणार आहे त्यासाठी सुंदर आकर्षक करंडक आपण पाहत आहोत. सम्यक केबल नेटवर्क अर्थात पोपराटर अनंता केणे आणि सौम्यक अनंता केणे यांच्या वतीने आम्हाला ट्रॉफी लाभलेली आहे. त्यांचं सुद्धा मी या स्पर्धेच्या वतीनं आभार व्यक्त करीत आहोत. प्रत्येक सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅच आपण जर ट्रॉफी पाहिली तर माजी उपसरपंच ग्रामपंचायत आमनेपाडा महेंद्रजी केणे यांच्या वतीनं ट्रॉफी लाभलेली आहे. जे आपण ब्रँडेड कॅप पाहतोय, जे आम्हाला एस स्पोर्टच्या वतीनं सोपांजी तिसऱ्याच्या वतीनं कॅप लाभलेले आहे. आणि स्वीट बॉक्स संजय पाटील मिठाईवाला यांचे पोपराटर KP सर यांच्या वतीनं लाभलेला आहे. या सर्व दात्यांचा मी आभार व्यक्त करतो. आणि दुसऱ्या इनिंगला मात्र या ठिकाणी सुरुवात होत असताना 57 धावांचा पाठलाग इथे मात्र या ठिकाणी सानवी 11 आमने संघ करत असताना सलामी जोडी किरण पाटील आणि त्याच्या सोबतीला आहेत फलंदाज देवेन पाटील. थोडंसं आपण पाहतो की सलामी विरारमध्ये थोडंसं आपण चेंजेस पाहिले, कारण पहिल्या सामन्यामध्ये देवेनच्या सोबतीला कुमार आला होता, परंतु आता मात्र किरण पाटीलला आपण येते किरण दलवीला आपण किरण पाटील आपण पाहत आहोत. हो नक्कीच, कारण कुठल्याप्रमाणे ढील देण्याचा मात्र या ठिकाणी प्रयत्न नाहीये ओव्हर द विकेट ना. हो इथं मात्र इनसाइड आउटचा फटका इनफिल्डला बेट करण्याचा प्रयत्न करतो, त्या ठिकाणी दीपेश कडनं मात्र चूक घडली. झेल ड्रॉप झाला अगदी कव्हर पॉइंटला आणि त्याच अनुषंगानं देवेनला जीवनदान मिळत असताना ह्या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. कारण लक्ष आपण जर पाहिलं तर नक्की 57 धावांचा आहे, परंतु त्याचा तुम्हाला संरक्षण जर इथे करायचं असेल तर मात्र तुम्ही अशा प्रमाणे मात्र शतरक्षक करू शकणार नाही. या ठिकाणी पहा रिप्लेमध्ये सहजसोबत झेल होता, परंतु सुरक्षित हाताची ओंजल मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली नाही. आणि त्याच अनुषंगाने दोन्ही फलंदाजानं एकेरी धावून आपला वैयक्तिक खातं त्या ठिकाणी उघडलं गेलं. ओमकारनं सुरुवात केली, अर्थात ओमकार मॅन फ्रॉम बाबगाव अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. आणि पाहू शकाल ओव्हर द विकेटनं मारा करत असताना थोडंसं फिल्डिंगमध्ये पाहतोय की चेंजेस आहे. किरण पाटील साठी लॉंग ऑफ, हो स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु शरीराचा वेध घेणारा हा चेंडू आहे. आज किरण पाटीलचा आपण जर खेळ पाहिलं तर गोलंदाजी त्याने मात्र चांगल्या प्रमाणात हाताळली, परंतु बॅटिंगमध्ये हवं तसं मात्र तो त्या ठिकाणी रस दाखवू शकला नाही. परंतु कधीही तो पलटवार करू शकतोय, कारण बडे मॅच के खिलाडी आहे, कधी तो मात्र कमबॅक करू शकतोय.
आणि किरण पाटीलसाठी एक मिडविकेट सुद्धा मात्र आपल्याला पाहायला मिळतोय अगदी हरेश पाटीलच्या रूपानं. आणि पारितोषिक इथे मात्र आलेलं आहे. किरण पाटीलने जर सिक्सर हॅट्रिक पूर्ण केली तर सावतगावचे उद्योजक राजू म्हात्रे याच्या वतीने तब्बल 3,000 रुपयाचं कॅश प्राईज दिले जाणार आहे. आज बक्षिसांचा वर्षा पाहिला आपण प्रत्येक खेळाडूवरती. हे प्रेम पाहायला मिळतोय खेळाडूंवरती आणि प्रत्येक खेळाडूला मात्र या ठिकाणी नक्कीच पाहिल्या तर सपोर्ट करत असताना. हो इथे मात्र हुक केला शपल होऊन जबरदस्त फटका आणि चेंडू मात्र या ठिकाणी निघून चाललाय लॉंग स्टॉपच्या बाहेर. 4 धाबांसाठी हा चौकार. पाहू शकाल रिप्लेमध्ये जागा मात्र तिथे बनवली. चेंडूमध्ये एवढी खराबही नव्हती परंतु मिडलिंग चांगल्या पद्धतीने केली गेली आणि कुमार राहुल कशिवले यांच्या कटआउटला चेंडू मात्र या ठिकाणी जाऊन धडकत असताना पहिली बाउंड्रीज पाहिली आपण. हो या ठिकाणी पाहू शकाल थोडा वेळ चेंडू हवेत आणि त्यानंतर पुन्हा मात्र तिथे दीपेश कडून मात्र चुकी घडली परंतु एकच धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली. किरण पाटीलसाठी अजून एक पारितोषिक आलेलं आहे. सिक्सर हॅट्रिक पूर्ण केली तर सावतगावचे उद्योजक सन्माननीय शरद शेठ पाटील याचकडून 3,555 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. हा लकी आकडा आहे त्यांचा. तुम्ही प्रत्येक गाडीवरती सुद्धा पाहिले तर गाडी नंबर सुद्धा तुम्हाला 3555 हा आकडा पाहायला मिळू शकेल आणि सध्या फॉर्च्युनर आपल्या समोर आहे. 149 षटकार आणि एकूण 150 चौकार 150 चौकार या स्पर्धेमध्ये आतापर्यंत लगावले गेले आणि समीकरण 31 चेंडू शिल्लक आणि 49 धाबांची अजून आवश्यकता. हो या ठिकाणी इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडू बॅटमध्ये कुठलाही संपर्क नाहीये. पुन्हा मात्र ती स्थिती किरण पाटीलच्या विरोधात मात्र घडताना पाहायला मिळाली. जबरदस्त षटक ओमकारचं राहिलं त्याला मात्र सफलता मिळाली नाहीये परंतु इकॉनॉमिकल गोलंदाजी राहिली. फक्त 7 धाबा त्यांनी पहिल्या पॉवर प्लेमध्ये इथे खर्च केल्या. 1 धाव त्यांनी अवांतर रूपाने खर्च केली होती. एकूण 8 धाबा. अजूनही या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे. सानवी 11 आमने संघाच्या कुठल्याही फलंदाजाने सिक्सर हॅट्रिक किंवा चौकार हॅट्रिक पूर्ण केली तर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आमने पडाचे सन्माननीय सुरेश दलवी संघाचे पुरस्कर्ते आहेत. त्यांच्याकडून तब्बल 3,000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाणार आहे. अजून एक पारितोषिक आहे. किरण पाटील यांचे काकाश्री सिक्सर हॅट्रिक किंवा चौकार हॅट्रिक जरी लगावली तर 3,000 रुपये अर्थात सोमनाथजी पाटील याचकडून दिले जाणार आहे. आणि या ठिकाणी पाहू शकाल अजूनही पारितोषिक आलेलं आहे. सिक्सर हॅट्रिक पूर्ण केली तर अनेक गावचे प्रसिद्ध उद्योजक माजी सरपंच सन्माननीय सचिन शेठ गोडविंदे यांच्या वतीनं 5,000 रुपयाचं कॅश प्राईज असणार आहे. आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत आमनेचे मंगेश जोशी याचकडून सुद्धा 2,000 रुपयाचं कॅश प्राईज असणार आहे. म्हणजे असं वाटतं की मला एखादा अकाउंटर मात्र या ठिकाणी ठेवावं लागेल ज्या अनुषंगाने पारितोषिकांचा मात्र वर्षाव इथे मात्र केला जातोय. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. 8 धाबा. धावफलकावरती आपण पाहिल्या कुठल्याही गडी आतापर्यंत सानवी 11 आमने संघाने गमावला नाहीये. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज मानव आहे मॅन फ्रॉम पिसे. मानवनं पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा सुरुवातीला चांगली गोलंदाजी केली होती परंतु या ठिकाणी बैठक शॉट घुटना टेक और सिक्सर देख लॉंग लेगच्या बाहेर जात असताना हा बिगी शॉट इथे मात्र पाहतोय आपण देवेंच्या बाटमधून. जबरदस्त ज्या फटक्याची मात्र अत्यंत आवश्यकता होती तो फटका अखेर देवेंच्या बाटमधून पाहायला रिप्लेमध्ये पाहू शकाल. जबरदस्त मिडलिंग आणि पहा अगदी स्लो मोशन मध्ये हा रिप्ले आपण पाहतोय.
आणि या ठिकाणी पाहू शकाल जो उद्या आपण प्रेक्षणीय सामना पाहणार आहोत दोन्ही संघांसाठी ब्रँडेड टी शर्ट आणि रोख रक्कम ज्यांनी आम्हाला दिलेली आहे सन्माननीय ग्रामपंचायत वाशिरेचे माजी सरपंच सन्माननीय विश्वास शेठ माघे यांच्या वतीने दिले जाणार आहे आणि ते सध्या ऑनलाईन ही स्पर्धा एन्जॉय करतात त्यांच्या वतीनं आयोजकांसाठी मात्र शुभेच्छा आलेल्या आहेत धन्यवाद विश्वासजी माघे साहेब असंच आपलं प्रेम या स्पर्धेवरती आयोजकांवरती राहील याचा अपेक्षा आम्ही तुमच्याकडे बाळगतो हो स्वतः क्रिकेटर आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला चेरोबा वाशिरा संघ सुद्धा सातत्याने खेळताना पाहायला बोलत असतो परंतु इथे गोलंदाजाचं स्वागत षटकाराने केलं आणि त्यानंतर पाहू शकाल कमबॅक करण्याचा प्रयत्न मानवने केला अगदी खुलवर टप्प्याचा चेंडू होता आणि फक्त ड्राईव्ह केलं वाईडिश लॉंग ऑन अर्थात काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला होता आणि त्या ठिकाणी एक डाव कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळाली धावफलकावरती 15 धावा जबरदस्त पार्टनरशिप कुठल्याही प्रकारची जोखीम न उचलत असताना एकदम शांत दिमागानं मात्र या ठिकाणी खेळ सध्या आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय बिनगडी बाद 15 करण रन रेट जर पाहिलं तर 11.25 गतीने मात्र धावफलक पुढे चालला आणि रिक्वायर्ड रन जर पाहिलं तर 9च्या गतीने इथून मात्र धावा जोडायच्या आहेत आतापर्यंत 8 चेंडूमध्ये 15 धावांची पार्टनरशिप दोघांमध्ये पाहायला मिळाली आणि या ठिकाणी पहा मॅचची सिच्युएशन काय आहे त्या अनुषंगाने आता मात्र किरण पाटील बॅटिंग करत असताना चेंडूला मात्र पाहू शकाल छोट्या बाकलेपच्या माध्यमातून त्या ठिकाणी ऑफ ड्राईव्ह केला कारण किरणला माहिती आहे देवन एका बाजूने मोठे फटके खेळलोय आणि जर मी खेळपट्टीवरती जास्त वेळ जर काढला तर त्याचा माझ्या संघाला फायदा होऊ शकतो आणि त्याच अनुषंगाने तो मात्र त्या ठिकाणी घाई करत नाहीये जबरदस्त क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे 16 धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत डू और डाय मॅच दोघांसाठी हो या ठिकाणी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न चांगले होते कारण ऑफ साईडला जर पाहिलं तर डीप मध्ये एकही फिल्डर नाहीये लॉंग ऑफ फक्त आहे आणि त्याच अनुषंगाने त्या ठिकाणी गॅप शोधण्याचा प्रयत्न देवेनने केला परंतु चेंडू आणि बॅटमध्ये कुठलाही संपर्क नाहीये रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल कशा रीतीने चेंडूची हाताळणी हो पायांची हालचाल नाहीये जाग्यावरून मात्र त्या ठिकाणी कट करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच मुली पाहू शकाल चेहऱ्यावरती थोडीशी निराशा मानव पुन्हा एकदा हो फटका हवेत केलाय मिस टायमिंग आहे झेल होण्याची दाट शक्यता आहे नाकारता येणार नाहीये पकडला शॉट मिड विकेटला झेल आणि देव्यांचा होतो या ठिकाणी समाप्त खेळ आई एकविरा आईचं गुणगान गाणारे संगीत आणि दरम्यान या ठिकाणी कैलास पाटील यांचे जिवलग मित्र गोव्याचे सन्माननीय निकेश पाटील यांचं इथे शुभागमन झालेलं आहे त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे आपलं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सरचे स्वागत करतोय अखेर एक चांगली पार्टनरशिप तोडली गेली 16 धावांची पार्टनरशिप झाली होती आणि बाद होण्यापूर्वी देवीनं एक षटकार लगावला एक चौकार लगावला आणि वैयक्तिक 13 धावाचं योगदान देत असताना तो मात्र बाद झाला 7 चेंडू त्याने फेस केले आणि तदनंतर तिसऱ्या क्रमांकावरती आपल्याला नवीन फलंदाज पाहायला मिळतोय किरण दलवी एकीकडे किरण पाटील तर दुसरीकडे किरण दलवी या दोन्ही खेळाडूंना गोलंदाजी सुद्धा मात्र चांगल्या प्रमाणे हाताळली पहिल्या इनिंगमध्ये हो पहिल्या चेंडूवरती आक्रमकता जणू काय त्याला संदेश दिला होता की तुला इथे मात्र पहिल्या चेंडूपासून आक्रमकता खेळ दाखवायचा आहे परंतु डाट चेंडूने मात्र चेंडूची सांगता पाहायला मिळाली चांगला जबरदस्त वापसी मित्र म्हणेल मानवची कारण पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता आणि तदनंतर पुढील 5 चेंडूचा आपण जर विचार केला तर फक्त 2 धाबा त्याने खर्च केला एक गडी बाद केला आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 16 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतात येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी या ठिकाणी या सानवी 11 आमने संघाला 41 धाबांची आवश्यकता आहे चला लगेच क्षेत्रशीन लावायचं आहे जास्त वेळ आपण घेऊ नका कारण या सामन्यानंतर अजूनही 2 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत जो संघ जिंकेल तो संघ ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाच्या विरोधात खेळणार आहे कारण आजच्या ग्रुपमध्ये आपण जर विचार केला तर जयांश 11 सावध संघानं क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केलाय
म्हणजे असं वाटतं की आजचा शेड्यूल विचार केला तर नक्कीच मध्यरात्रीचे एक नक्कीच वाचतील किरणजी थले या चला 24 चेंडू आणि विजयासाठी 41 धाबांची आवश्यकता असताना गोलंदाज मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा ओमकार पाहतोय. ओमकार दुसऱ्या स्पेलमध्ये आलेला आहे. पहिल्या स्पेलमध्ये 7 धाबा त्याने पहिल्या पॉवर प्लेच्या खेळामध्ये त्याने खर्च केल्या होत्या, परंतु इथे मात्र या ठिकाणी किरण पाटीलचे विकेट्स फार महत्वाचे असणार आहे. हो, या ठिकाणी फटका हवेत केलाय, परंतु गॅप चांगला शोधला आणि त्याच वेळेस चेंडू काऊ कॉर्नरच्या दिशेनं वाटचाल करतो एका टप्प्याच्या साह्यानं बाहेर जात असताना 4 धाबांसाठी चौकार. तर इथे गॅप सिलेक्शन पाहिलं आपण किरण पाटीलच्या वतीनं आणि त्याच अनुषंगानं पाहिलं तर लॉंग ऑन आणि मिड विकेटला मात्र शतरक्षक होते, परंतु त्यांना कुठल्या प्रमाणे संधी मात्र त्या ठिकाणी मिळाली नाहीये. एवढा वेगानं तो फटका पाहिला आपण, जणू काही एखाद्या बंदुकीतून गोली निघावी त्या अनुषंगाने किरण पाटीलच्या बॅटमधून मात्र आज चौकार पाहिला आपण. आणि नक्कीच त्याला सुद्धा माहिती आहे की अभी नाही तो कभी नाही. माझ्यावरती जो विश्वास दाखवला सुरेश आमने संघाची सुरेश दलवी यांनी, तो विश्वास मला सार्थ ठरवायचा आहे आणि सर्वात महागडा खेळाडू आहे ऑप्शनचा आपण विचार केला तर बागची कडा चेंडू गॅपमध्ये ट्रॅव्हल पुन्हा झालाय आणि या चेंडूचा पाठलाग करत असताना 2 धाबा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केला. तब्बल 24,000 पॉईंट्सनं किरण पाटीलला मात्र खरेदी केलं सान्वी 11 आमने संघानं. आणि आपण पाहिलं होतं की ISPL मध्ये सर्वात महागडा खेळाडू करण अंबालाला तब्बल 27 लाखानं माझी मुंबई या संघाने खरेदी केलं होतं. पहिले 2 सामने मात्र नक्कीच त्याच्याकडून हवी तशी कामगिरी झाली नाहीये, परंतु ज्यावेळी तो रिदममध्ये आला त्यावेळी मात्र प्रत्येक संघाला मात्र त्यांनी घाम फोडला. आणि तसे किरण पाटील तर एखाद्या वेळी जर रिदममध्ये आला तर मात्र नक्कीच या ठिकाणी प्रत्येक गोलंदाज तो मात्र घाम फोडू शकतो. या धावफलकावरती धाबा आपण पाहिल्या तर 21 धाबा 22 धाबा पाहायला मिळत आहेत. हो, या ठिकाणी मात्र स्वीप केलाय, लॉंग लेगकडे कुठला फिल्डर नाहीये, चेस खूप मोठी आहे आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धाबांसाठी चौकार. जबरदस्त मात्र या ठिकाणी हा स्ट्रोक पाहिला आपण, ताकदीचा कमी वापर केला, युक्तीचा जास्त वापर केला, चेंडूला येऊ दिला, शेवटच्या मोमेंटला पाहू शकाल. हो, एका गुडघ्यावरती त्यांनी वजन ट्रान्सपोर्ट केल्याने फक्त दिशा दाखवली आणि त्याच अनुषंगानं हा चौकार त्याने मात्र वसूल केलाय. जेंटलमॅन पुश, दिमाग की बत्ती जलानेवाला स्ट्रोक किरण पाटीलच्या बॅटमधून आपण पाहिला. म्हणजे या दुसऱ्या स्पेलमध्ये ओमकार महागडा ठरतोय, कारण पहिल्या 3 चेंडूवरती त्याने एकूण 10 धाबा खर्च केल्या, 2 चौकार पाहिले आपण. आता पावलांचा वापर, अगदी या चेंडूवरती मात्र झडप घेतली आणि फुलटॉस पाहिला आपण, चेंडू पुन्हा गॅपमध्ये. हो, चांगला क्षेत्ररक्षण, परंतु 2 धावा मात्र त्या ठिकाणी वाचवू शकले नाहीयेत. धाबाचा वेग आणि आता टाळ्यांचा कडकड आवाज सर्व आमनकरांच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच ऐकायला मिळतोय. खेळाडू कक्षामध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर थोडंसं आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतोय, कारण किरण पाटील चांगल्या टचमध्ये आहे आणि त्याला मात्र चांगली साथ देतोय किरण दलवी. धावफलकावरती धावा 28. ओ, चॉप करण्याचा प्रयत्न, परफेक्टली वाईट यॉर्कर लेंथ, वापसी ओमकार नक्कीच करण्याचा प्रयत्न करतोय. एकूण आपण विचार केला तर 57 धाबांचा इथे मात्र पाठलाग करतोय सान्वी 11 आमने संघ, अर्थात सुरेश दलवी यांच्या सुकन्याच्या नावानं या संघाची मात्र बांधणी केली गेली. आणि दुसरीकडे जर पाहिलं तर श्यामजी दलवी अर्थात देवरुंगचे माजी सरपंच आहेत, त्यांनी या संघाची बांधणी केली. ओ, पुन्हा आता मात्र जबरदस्त डिलिव्हरी, व्हॉट अ कम बॅक. पहिल्या 4 चेंडूवरती आपण जर पाहिलं तर ओमकारनं स्ट्रगल केलं होतं, परंतु मागील 2 चेंडूवरती किरणनं स्ट्रगल केलं आणि अशा रीतीने 3 षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 28. आणि आता मात्र विजयासाठी आपण समीकरण पाहिलं तर 18 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 29 धाबांची आवश्यकता. ड्रिंक्स ब्रेक आहे, तर जाऊया आपण DJ कडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत.
जित मल्हार देवरुंपाडा संघाच्या वतीने त्यांनी खेळ प्रस्थापित केला. गुरुनाथजी मेहर सुद्धा त्या ठिकाणी सज्ज आहेत. संतूजी काकडे साहेब पहा अगदी रॅलिंगच्या समीप आहेत. प्रेक्षकामध्ये आता मात्र जाऊन देखील ते एन्जॉय करतायत आणि त्यांना विनंती असेल की आपली जागा इकडे आहे, आमच्या हृदयात आहे, आमच्या व्यासपीठावरती आहे. या आपलं नक्कीच या ठिकाणी हार्दिक स्वागत असेल. अठरा चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी मात्र या ठिकाणी 29 धाबांची आवश्यकता आहे आणि षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज. पुन्हा एकदा मानव. हो जबरदस्त फटका आणि गोलंदाजाला बसला चटका. एकूण 6 धाबांचा. किरण दलवीच्या बाटमधून मात्र पाहायला मिळाला जबरदस्त लॉंग वे हिट, अप्रतिम स्ट्रोक आणि जसा षटकार आला तशा चेहऱ्यावरती पाहिला आपण आकाश पाटीलच्या निराशा पाहायला मिळाली. कारण नॉकआउट सामना आहे. जो संघ जिंकेल तो पुढे वाटचाल करेल आणि जो संघ पराभूत होईल त्या संघाला मात्र अर्थात ही स्पर्धा या सत्रामध्ये सोडावी लागेल. 18 मध्ये 29ची आवश्यकता होती. पहिल्या चेंडूमध्ये षटकार आला म्हणजे आता मात्र येणाऱ्या 17 चेंडूमध्ये 23 धाबांची आवश्यकता. गोलंदाजीमध्ये सुद्धा मात्र दोन्ही किरण काय जबरदस्त परफॉर्मन्स दाखवला. एकीकडे किरण पाटील तर दुसरीकडे किरण दलवी आणि बॅटिंग ऑर्डरमध्ये सुद्धा मात्र हे दोन्ही किरण आता मात्र आपली छाप सोडण्याचा प्रयत्न करतायत. जबरदस्त या ठिकाणी फलंदाजी विकेट्स प्राप्त करावं लागतील. गोलंदाजांना मात्र सामन्यामध्ये कमबॅक करत असेल जय जोटिंगदेव देवरुंग सगाला. मानव आता मात्र राऊंड विकेटने आलाय. हो चेंडूची पहिली तर लेंथ चांगली होती परंतु लाईन त्यांनी चुकीची निवडली. पडल्यानंतर थोडासा बाहेर त्या दिशेने गेला. पाहू शकाल यस चांगला निर्णय परेश महाजन यांच्या वतीने आपण पाहिला. योग्य निर्णय आहे. व्हाईटच्या स्वरूपात इथे एक्स्ट्रा धाव. समीकरण 17 चेंडू 22 धावांची आवश्यकता. जबरदस्त या ठिकाणी आज क्राऊड आपण पाहतोय आणि मला असं वाटतं की उद्या मात्र या ठिकाणी जागा सुद्धा शिल्लक राहणार नाहीये. कारण उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस रात्रीचा तुम्ही खेळ पाहणार आहात आणि आज सर्व क्रीडा रसिकांसाठी MD साहेब त्याचप्रमाणे राहुल केशिवले यांच्या वतीने मात्र नाश्त्याची सुद्धा सुविधा केली गेली होती. वो फुलटॉस आहे आणि त्याला सुद्धा मात्र या ठिकाणी ऑन साइडला फेकून दिलाय मिड विकेटच्या बाहेर. 6 धाबांसाठी षटकार. हो लो फुलटा चेंडू होता परंतु बॅटचा फ्लो पहा काय जबरदस्त मिडलिंग. आणि आज किरण दलवीचे वेगळेच आपल्याला या ठिकाणी झलक पाहायला मिळतात. इथे प्रयत्न चांगले केले होते परंतु त्यांच्या आवाकाच्या बाहेर मात्र आज झेल होता. आणि या समीकरण आपण पाहिलं तर 16 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. जबरदस्त मात्र या ठिकाणी कमबॅक केला सानवी 11 आमने संघानं. आणि बॉल टर्न आता मात्र इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. हो या ठिकाणी कमबॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाज मानवकडे पाहायला मिळतोय. अशा प्रमाणे मात्र तुम्हाला या ठिकाणी चांगल्या चेंडूची हाताळणी करावी लागेल. वारंवार डॉट चेंडू टाकावे लागतील आणि तुम्हाला प्रथमतः मात्र या ठिकाणी ही जोडी तोडावी लागेल. ही तुम्ही जर जोडी तोडली नाही तर मात्र नक्की तुमचा विजय जो आहे तो मात्र नक्कीच कुठेतरी दूर जाताना आपल्याला पाहायला मिळू शकेल. 15 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 16 धाबांची गरज. हो परिवर्तन करण्याचा प्रयत्न पुन्हा फुलटॉस चेंडू आहे परंतु या ठिकाणी टायमिंग बरोबर जुळलं नाहीये. थोडंसं बॅटच्या वरच्या भागाला चेंडू स्पर्श झाला आणि त्याचमुळे गोलंदाज मानव बचावला असं म्हणू शकतोय. नाहीतर हा चेंडू सुद्धा मात्र एक्झॅक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊ शकला असता परंतु चांगल्या स्थितीमध्ये आहे. सुरेंजी दलवी यांच्या चेहऱ्यावरती सुद्धा मात्र आता मात्र भरपूर वेळानंतर थोडीशी स्माईल नक्कीच पाहायला मिळू शकेल. कारण पहिला सामना गमावल्यानंतर थोडेसे निराश ते झाले होते परंतु क्रिकेटचा भाग आहे.
क्रिकेटमध्ये हार पराभव विजय नक्कीच आपण पाहत असतो, परंतु कमबॅक चांगला पाहायला मिळाला सानवी 11 आमने संघाच्या वतीनं. हो, या ठिकाणी सरळ बॅटने लॉक करण्याचा प्रयत्न, बॉलर पास ड्राईव्ह अर्थात इनसाइड आउट अर्थात लॉंग ऑफकडे मात्र या ठिकाणी किरण पाटील हा फटका खेळायचा होता, परंतु बॅटच्या अगदी टोळा चेंडू स्पर्शी लागला आणि त्याच अनुषंगानं स्वतः गोलंदाज मानव चेंडूवरती पोहोचले आणि त्या ठिकाणी चेंडूला स्टॉपिंग केलं. एखादा चमत्कार इथे मात्र गोलंदाजाने केला तर मात्र जय झोटिंगदेव देवरुंग संघ मात्र या सामन्यामध्ये वापसी करू शकते, परंतु तशा प्रमाणे कामगिरी तुम्हाला करावं लागेल. 13 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 15 धाबांची आवश्यकता आहे. हो, या ठिकाणी फुलटॉस फटका हवेत, मिस टायमिंग, मिड विकेटला फिल्डर आणि तिथे झेल ड्रॉप. आणि झेल कोणाचा ड्रॉप केलाय तर किरण पाटीलचा ड्रॉप केलाय. असं वाटलं होतं की जर तुम्ही हा झेल पकडला असता तर नक्कीच तुम्हाला एक संधी होती की तुम्ही या सामन्यामध्ये कमबॅक करू शकले असते, परंतु हा रिप्ले पहा. असं वाटते की जखमेवरती मीठ चोळण्याचं कार्य त्या क्षेत्ररक्षकानं केलं. अगदी सहज सोपा झेल होता आणि या ठिकाणी पहा चेंडू व गोदीमध्ये सुद्धा आला होता, परंतु सुरक्षित हातात जे ओंजल त्याला मात्र परफेक्टली उघडता आली नाही आणि हा झेल सोडलाय की या सामना सोडलाय येणारी वेळ नक्कीच सांगून जाईल. 12 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी आता मात्र 14 धाबांची आवश्यकता आहे. यानंतर तो सामना असेल विनर टीम आणि ग्रीष्मा 11 आमनेपाडा. तर आमनेपाडा संघ आपण पूर्णपणे रेडी राहायचा आहे. तुम्ही पाहू शकाल या ठिकाणी प्रेक्षक वर्ग, काही प्रेक्षक स्मार्टफोनमध्ये बिझी आहेत तर काही प्रेक्षक या सामन्यामध्ये गुंग आहेत. हो नक्कीच, आणि वेळ सुद्धा आपण जर पाहिली तर चॅट करण्याची आहे. बारा चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धाब्यांची गरज. गोलंदाज आकाश पाटील आणि चॅटचा विषय केला तर नक्कीच आमचे स्कोरर सुद्धा मात्र बिझी झालेले आहेत. ओव्हर द विकेट ना. ओ, या ठिकाणी जबरदस्त डिलिव्हरी, जबरदस्त मात्र या ठिकाणी चेंडूच्या हाताने आकाश पाटीलकडे पाला मिळाली. आणि हेच मी पाहिले की आकाश पाटीलला आज गोलंदाजीमध्ये एवढा रस चांगला दाखवला नाहीये, कारण असं वाटते की पूर्णपणे इंटरेस्टिंग नव्हते जे त्यांनी खेळाडू मात्र चॉईस केले होते इतर गावातील, त्यांच्यावरती त्यांनी भरोसा दाखवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु कुठल्याही गोलंदाजाने ती छाप सोडली नाही. आणि आता मात्र अखेर कुठेतरी आपल्या संघाला मात्र पुढे घेण्यासाठी तो प्रयत्न करतोय. पहिला चेंडू मात्र पाहिला तर निर्धाव हाताळला. इथे मात्र पावसावर डाबा स्टिकवरती चेंडूची फेकी हुक केला आणि चेंडू मात्र वेगाने चाललाय. सुजल एंटरप्राइजेस स्टँडच्या दिशेनं अगदी फाईन केलाय आणि हा चौकार आलाय केपीच्या बॅटमधून. सुद्धा माहिती की आपण सिंगल डबल तरी धाबा जोडल्या तर त्या आव्हानापर्यंत पोहोचू शकतो, परंतु त्या ठिकाणी थोडीशी मिसफिल्ड. आज फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये सुद्धा मात्र वारंवार चुका घडल्या गेल्या. जय झोटिंगदेव देवरुंग संघाच्या वतीने अजूनही चेंडू शोधतायत, म्हणजे पहा किती सुस्ती फिल्डिंग तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली. आणि आता मात्र समीकरण धाबांची संख्या आता मात्र कमी पाहायला मिळते, चेंडूची संख्या जास्त आहे, कारण 9 चेंडूमध्ये आता मात्र विजयासाठी 8 धाबांची आवश्यकता. या ठिकाणी पहा थोडीशी चुकी घडली त्या ठिकाणी, आणि तसे क्रिकेटच्या खेळामध्ये चुकीला माफी नसते की याच ओव्हरमध्ये हा सामना फिनिश होतो की काय. हो, प्रयत्न तर तेच होते, किरण पाटीलचे शफल होणं हुक करण्याचा प्रयत्न होता, परंतु जास्त शफल झाले आणि त्याच अनुषंगाने चेंडू बॅटमध्ये कुठलाही संपर्क मात्र झाला नाहीये. चांगल्या चेंडूची हाताळणी. हा बॅटल पाहू शकाल बेस्ट वर्सेस बेस्ट आहे. एकीकडे किरण पाटील तर दुसरीकडे आकाश पाटील. आणि आता मात्र 8 चेंडू आणि विजयासाठी 8 धाबींची आवश्यकता. फटका चांगला आहे, उंची जास्त मिळाली आणि चेंडूला फेकून दिलाय कल्याण पडगे हवेच्या दिशेनं. 6 धाबांसाठी षटकार.
हो अगदी या चेंडूवरती मात्र पुढे सरसावले. एक धाव कंप्लीट की हा विजयाची धाव असेल का? आणि हो 2 धावा पूर्ण केल्या आणि अखेर विजयाचा अकाउंट ओपन केलाय सानवी 11 आमने संघानं. सो कॉंग्रॅच्युलेशन सुरेश दलवी, कॉंग्रॅच्युलेशन सानवी 11 आमने अँड हार्ड लक श्यामजी दलवी, हार्ड लक जय झोटिंगदेव देवरुंग. तर आपण प्रथमतः सामनावरचा पुरस्कार इथे देणार आहोत आणि तदनंतर पुढील सामन्याची नाणेफेकी सुद्धा मात्र या ठिकाणी करणार आहोत. नाणेफेकी असेल सानवी 11 आमने विरुद्ध ग्रीष्मा 11 आमनेपाडा. एकाच ग्रामपंचायतीतील हे 2 गावं आहेत आणि त्या 2 संघादरम्यान आपल्याला ही लढत पाहायला मिळेल. तुम्ही मॅच समरी पाहू शकाल. खूपच चांगल्या पद्धतीने मात्र हा सामना जिंकला. अगदी 9 विकेट